तर यावर्षी खूप पाऊस झाल्यामुळे शेताचं असं अथोनात शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्यामुळे या पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सरप हा जो आहे सापाचा प्रादुर्भाव वाढणार आहे आणि अशा पद्धतीने असे सरप अशा अवस्थेमध्ये हे पाण्यामध्ये दडून बसून राहतात आणि ह्याच्यापासून आपल्याला खूप सावध राहणं खूप गरजेचं आहे. कारण आपण एकाएकी शेतामध्ये गेलो आणि आपल्या पायामध्ये काही नसताना आपला जर पाय त्याच्या अचानक पडला तर तो सरप आपल्याला चावू शकतो. कारण की सर्पामध्ये त्याच्या पेशीमध्ये ऐकण्याची क्षमता ही खूप कमी असते आणि त्याला जर आपण बघितलं तर सुस्त अवस्थेमध्ये तो पडलेला असतो बघा. आणि आता वरमान काढलेली आहे याला. जेव्हा आपण गोटा मारला तेव्हा वरमान काढलेली आहे. तर याच्यापासून शेतकरी मित्र स्वतःला खूप सावध ठेवणं गरजेचं आहे. मी आता अचानक शेतामध्ये आलो आहे सकाळी आणि हा सरप मला दिसला. माझा पण त्याच्यावरती पाय पडत होता. मी जेव्हा बघितलं खाली तर मला तो पाण्यामध्ये असा दडी मारून दिसला. त्याच्यामुळे तुम्हाला मी सावध करण्याचा एक व्हिडिओ टाकत आहे. धन्यवाद शेतकरी मित्र.